महत्त्वाची बातमी पाहूया। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी घराघरात दारू पोहोचवा असं एक नवं व्हिजन सरकारचं दिसतंय। म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणीच्या घरामध्ये दारुडे निर्माण करायचे, अशी पैसे कमावण्याची योजना दिसते आहे। अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवलाय। महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजना तसेच 2 लाख कोटीची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं विधानही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं। त्यावरून राऊतांनी हे टीकास्त्र केलंय। तर दारूची दुकानं वाढवणार आहेत, ड्राय डे कमी करणार आहेत, शॉप आणि मॉल मधून दारू विकल्याचा प्रपोजल आलाय। तर काही राज्यात घरपोच दारू पोहोचण्यासाठी स्कीम आणण्याचं चाललंय। तर पूर्ण राज्याला दारुडे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही करताना हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे। तर महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांसारखा असा विचार करत असेल तर ते राज्याचं दुर्दैव आहे असा निशाणाही राऊतांनी साधलाय।